नम्रपणे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची यावेळेला गरज आहे आणि मला खात्री आहे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये माझ्यासाठी मोलाचे राहतील। आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी 6 नववर आणि नववधू आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे, नवीन प्रपंचाला सुरुवात करत आहेत। या ठिकाणी चोरे आणि गुंजाळ, चोरे आणि नाईक, खाडे आणि नरसाळे, गुंजाळ आणि चोरे, त्याचप्रमाणे खाडे आणि पवार आणि पोकळे आणि पाटील या नववर आणि नववधूमध्ये शुभमंगल शुभविवाह सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न होत असताना मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावासा वाटतो। या ठिकाणी बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत, आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक माजी आमदार बापूसाहेब, त्याचप्रमाणे व्यासपीठावर बसलेले माझे सगळे सहकारी, आता मी नाव घेत नाही। सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ खऱ्या अर्थानं सगळ्या महाराष्ट्राला आपल्या पुणे जिल्ह्याने दिली, आपल्या ग्रामीण भागाने दिली, पण ही चळवळ काही काळानंतर लुप्त पावली। आज इथं पाहतोय मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित आहात। यामध्ये सामुदायिक विवाह सोहळा म्हणजे फक्त नुसती पैशाची बचत नव्हे, तर याच्यामध्ये एक सामाजिक सलोखा सुद्धा या ठिकाणी असतो। सगळे लोक एकत्रित भेटतात, मोठ्या संख्येने उपस्थित राहतात, एक चांगलं वातावरण या ठिकाणी निर्माण होत असतं। पण दुर्दैवानं ही चळवळ कुठंतरी आता बंद पडत चालली आहे। आज या ठिकाणी त्या चळवळीला पुन्हा एकदा नव्यानं उजाळा मिळालेला आहे। आज या गावचे आमचे सगळे सहकारी म्हणजे बबनराव चेअरमन असतील, त्याचबरोबर सुभाषराव आमचे ग्रामपंचायत सदस्य, राजू शेठ असतील, प्रशांत असतील, ही सगळी मंडळी त्यांच्या या परिसरातल्या समस्याच्या संदर्भामध्ये, कामाच्या संदर्भामध्ये, विशेष करून पुनर्वसनाच्या कामाच्या संदर्भामध्ये अनेक वेळा माझ्याकडे आली। मी हे पुनर्वसनाचे शिक्के कमी करणं, जागा हे करण्यासाठी माझ्या परीनं प्रयत्न करू जिल्हाधिकारी कार्यालयाने सूचना दिलेल्या आहेत। आणि हे सगळं होत असताना मला आज आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो, गेले 5 वर्ष तुम्ही मला सगळ्यांनी पाहिलं, या भागामध्ये जवळजवळ प्रत्येक गावामध्ये खासदार नसताना गावभेटीच्या दौऱ्यानं लोकांच्या गाठीभेटी घेत आलोय। काही गावांना निधी दिला, जवळजवळ सगळ्याच गावांना, या परिसरातल्या गावांना निधी दिलाय, कुणाला बैलगाडा घाट, कुणाला रस्ता, कुणाला काय। आणि हे सगळं करत असताना माझ्या दिमागात काही नव्हतं, फक्त आपल्या सगळ्यांची ताकद, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, एकनाथभाई शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा, आणि नंतरच्या काळामध्ये आमचे आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय दिलीपराव वळसे पाटील, आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं ह्या भागामध्ये कुठंतरी एक नंदनवन झालेलं आहे। ह्या भागामध्ये अनेक समस्या सोडवण्यासाठी, मोठ्या प्रमाणाचा विकास निधी आणण्यासाठी या सरकारनं मोठं काम केलं आहे। त्यामध्ये दिलीपरावजी वळसे पाटलांचा सिंहाचा वाटा आहे। मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये तिन्ही पक्षाचा, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी, तिन्ही पक्षाचा सहमतीचा उमेदवार म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ्या चिन्हावर उभा आहे। मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी मला काम करताना पाहिलं, तुम्ही सगळ्यांनी मला तुमच्या सहवासात कायम असताना पाहिलं आहे। माझं पद नाही, काही नाही, पण 5 वर्ष सगळं घर, प्रपंच, कुटुंब सगळं मुंबईला सोडून मी या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये कायम कार्यरत राहिलो आहे। आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद सुद्धा माझ्या पाठीशी राहिलेत, म्हणून मला नम्रपणे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची यावेळेला गरज आहे आणि मला खात्री आहे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये माझ्यासाठी मोलाचे राहतील। आणि मी सुद्धा कायम आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये न चुकता, कुठेही न जाता आपल्याबरोबरच राहील, एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो। आणि आजचे सगळे नववर आणि नववधू यांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीत जावो, अशीच परमेश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद।